यांनी मला काल मुंबई येथे असताना मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, नरेंद्र, काही हरकत नाही, चांगली लढाई केली, परंतु आपल्याला अपयश नाही आहे, पण काही यांना आपल्या सहाय्यक म्हणून मी घेतोय, तू काही नाराज होऊ नको. आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला काल मुंबई येथे असताना मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, नरेंद्र, काही हरकत नाही, चांगली लढाई केली, परंतु आपल्याला अपयश नाही आहे, पण काही लोकांमुळे आपलं अपयश पत्करायला लागलं, परंतु मी आमच्या नेत्यावर नाराज नाही. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि गोकुळ यांना आपल्या सहाय्यक म्हणून मी घेतोय, तू काही नाराज होऊ नको, तुझ्या पाठीशी राहू. माझी सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे त्यांनी माझी परवानगी घेतली आणि पक्षाचं आपल्याला विस्तार करायचा म्हणून त्यांना प्रवेश दिला. आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला काल मुंबई येथे असताना मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, नरेंद्र, काही हरकत नाही, चांगली लढाई केली, परंतु आपल्याला अपयश नाही आहे, पण काही लोकांमुळे आपलं अपयश पत्करायला लागलं, परंतु मी आमच्या नेत्यावर नाराज नाही. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि गोकुळ यांना आपल्या सहाय्यक म्हणून मी घेतोय, तू काही नाराज होऊ नको, तुझ्या पाठीशी राहू. माझी सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे त्यांनी माझी परवानगी घेतली आणि पक्षाचं आपल्याला विस्तार करायचा म्हणून त्यांना प्रवेश दिला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.